पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। महाराष्ट्र राजकारणातील दोन महत्त्वाचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी मोठं घडते अशी कुजबूज सुरू झाली आहे। एकीकडे सुनेत्रा पवार गट आणि दुसरीकडे शरद पवार गट पाहायला मिळतोय। अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 4 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही हलबेल नसल्याच्या बातम्या समोर आल्यात। त्यात शरद पवारांकडे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे जाऊन गुप्त बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पक्षावरील पकड निसटू नये यासाठी धडपड करताना दिसतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं शरद पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केल्याचं समजतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्षासंदर्भात आता शरद पवारांकडे तक्रार सूर उमटलाय। त्यांनी शरद पवारांना सांगितले की आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, दादा असताना असं काही घडायचं नव्हतं अशी मतं त्यांनी मांडली आहे। ते म्हणाले की आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय, असं नेत्यांनी पवारांकडे मत मांडलंय। शिवाय पार्थ पवारांना समज द्या अशी मागणीही केली आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरूनही पक्षात काही अलबेल नाही अशी चर्चा रंगली होती, कारण निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे, तर पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून लिहिण्यात आले। त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावं प्रमुख पदांमध्ये नसल्यानं उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलंय। या चर्चांना जोर यासाठी आला कारण सुनील तटकरे यांनी अचानक 12 मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। सूत्रांच्या माहितीनुसार त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल हे देखील शरद पवार यांना भेटले होते। या गुप्त बैठकीमुळे राजकीय वातावरण तापलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बहुचर्चित भेटीदरम्यान शरद पवारांनी मौन बाळगलं। त्यांनी या दोन्ही नेत्यांनी जे सांगितलं ते फक्त ऐकून घेतलं। मात्र पवारांच्या मौनाचा अर्थ काय असाच प्रश्न उपस्थित होते। राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींबाबत पटेल तटकरे शरद पवारांशी बोलले तेव्हा शरद पवारांनी केवळ ऐकून घेतलं, प्रतिक्रिया देण्याची घाई केली नाही। राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न। शरद पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून ही भूमिका बजावू शकतात। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।